नमस्कार. तर आले बघा हळदी. आता बांगड्या घालायच्या मस्त. मेहंदी बी लावून आली बघा मस्त. हो का, रंगली तर दुनियेची. हो का, मेहंदी लावली बघा तुम्ही. मला अशीच आवडते, जास्त आवडत नाही. आणि मग लावायला लागली नाही मग लय लांबपर्यंत लावू वाटते. तर आल्या आल्या कूलर चालू केला, लय गरम होत होतं म्हणून बानूला इथं आणून टाकलं या. हो का, दिसल्या का, बानूला फॅनला आणून टाकलं या. आईला उचलत नाही ना बानू, म्हणून म्हणलं बानूला चल. तर इकडं कूलर लावलाय, फॅन काय लावला नाही कारण हवा वरीच चलती या. आपल्याकडे दिवाणा नाही किंवा दिवाणावर टाकल्यावर बानूला फॅन लावावा. खाटी पाहिजे ना, खाट असता तरी जमतंय, दिवाणा असा म्हणून नियम नाही. खाट पाहिजे होता म्हणजे इथं असा लावला असता मग, किंवा त्या सेटमध्ये लावला असता. तर आले आताच म्हणलं चला आल्या आल्या म्हणलं खेड्यावर बनवावा. तर बानू बघा कशी बघते. बानूसाठी गिफ्ट पाठवले त्या माऊन, दुसऱ्या माऊन, पुण्याच्या माऊन. म्हणल्या बानूला गिफ्ट पाठवले मी. बानू कशी आहे म्हणलं बरी आहे. हा बोल, बोल. मग बानू कशी आहे तर मी म्हणलं चांगली आहे. तर म्हणलं थोडी आजारी आहे म्हणलं बानू. म्हणलं बर, बानूची काळजी घ्या म्हणलं बर. म्हणून बानू भेड्यावर काढायला लागली बरं का तुले माया. तर कशी वाटते माझी मेहंदी नक्की सांगा मला, मला अशीच आवडती. दुल्हन कोण आणला होता 20 रुपयावाला, आणि भरपूर अशी येऊस्तरच लावली होती मी. तर एवढी रंगली बघू शकताय तुम्ही. अजून मला धुईची या येऊस्तर वाळली, म्हणजे घरीच रंगली होती. मस्त असा कोण आहे बरं का, कारण दुसरं कोण आणलं की रंगतच नव्हतं. मला नकोच वाटायची मेहंदी. मग आता बानू कशी टकळ लावून बघत होते, बघितलं ना तुम्ही. तर आईचं चाललंय तिकडे जेवण. तर आता मी माझ्या भाचीकडे जाते, बांगड्या भरतो आणि मग दाखवते तुम्हाला हेड्यावर. बरोबर आहे का नाही. मग कसं आहे माहिती आहे का, बघा बानूला मेहंदी काढते दीक्षा. आता तिचं म्हणणं असं असतंय, आणि तुम्हाला माहिती आहे मी पुरीला कधीच दीक्षाला जुन्या ID मध्ये घेतलं होतं 2दा-3दा, पण तिलाच आवडत नाही. जबरदस्ती करायला मला बिलकुल जमत नाही. टाका 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 कपाळावर हाणून घेते या. काय करावं, काय करावं. अगं भैया बाजारचा झपाटा अशी करती आणि असा हाणती. हे पुरग्यावर ही अशी टिकली मी कधी लावत नाही. म्हणलं लग्न येवा असतात घ्यावं एक टिकल्याचं पाकिट म्हणून घेतलंय की आमच्या जत्रातनं. काय सुद्धा आणलं नाही बघा, नुसता प्रसाद आणलाय आणि टिकल्याचं एक पाकिट आणि मेहंदीचा कोणच आणलाय मी जत्रातनं. बाकी काही सुद्धा आणलं नाही. आणि एक देवाला नारळ फोडला, कारण बानूला तर एकूण संगोबाच्या जत्रातनं आणलंच होतं, त्यामुळं काय नाही घेतलं. फुगं तर घ्यावं म्हणलं तर फुटून गेला असता म्हणून आणला नाही फुगा. आणि बानू बी भीती, त्याला नका वाजवतील, फटकरणा वाजला म्हणजे जास्तच भीत. बघा कशी हसती बघा हळूच, बघा दिसली का. तर माझा चेहरा कसा तुम्हाला बदल वाटतंय का नाही. बाकी काय लावत नाही. त्या ताईंनी आपल्याला पनवेलच्या ताईनं क्रीम दिलेली तीच लावती. आणि तोंड बांधलं तर जरा बरं वाटते, नाही तर धुळा बसला ना लय असं तडकून बसतंय, म्हणून तोंड बांधूनच आली मी. तर आल्या आल्या म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवावं म्हणलं. तर त्या ताईंचा आलता फोन, पुण्याच्या ताईचा, सकाळी 8, 8:30 का 9च्या दरम्यान आलता. आणि मग मी उचलला. त्या ताई म्हणल्या ज्योती ताईच आहेत का म्हणलं हो. तर म्हणल्या मी पुण्याहून बोलते ताई. म्हणलं हो का, बोला ना. तर बानूसाठी पार्सल पाठवलंय, आलं की मला फोन करा. तर नक्कीच ताई मी करणारच फोन. कसं आहे माहिती आहे का, हेड्यावर मी करतच असते, कारण माझ्यासाठी लय लाख मोलाची वस्तू काय ती. तुम्ही बानूला खायला पैसे पाठवता, परत बानूचं देखरेख बघता, बानू विचारता कशी आहे, तर जास्त आनंद वाटतो मला. याच्या पडेल काय पाहिजे, बरोबर आहे का नाही.
तर मी आशा करते की तुमचं पण बाळ खूप चांगले राहत्या. हेच माझ्याकडून एक आशीर्वाद आहे आणि एका अपंग्याच्या आईचा पण आणि अपंग्या लेकराचा पण. मग काय तर बाणूचं आशीर्वाद कधीच खाली जात नाही. कारण चांगल्या माणसाचा घेतलेला वाईट नसतो. चांगल्या माणसाचा घेतला तरी बी चांगला असतो. पण अपंगेचा घेतला चांगल्या माणूस कसं असतं, त्याला हात पाय असतात, त्याला बोलता येतं, त्याला जेवता येतं, सगळ्या गोष्टी करता येतात. पण त्या अपंग्या लेकराला काहीच करता येत नाही. ती फक्त आशीर्वाद मनातनं देऊ शकते. बरोबर आहे का नाही? तर तसंच तुम्हाला तिने आशीर्वाद दिला मनातनं. तर हो का, बाणूचा हसली म्हणजे तिचा आशीर्वादच समजा तुम्ही. तर बाणूला मस्त असं मी कूलरच्या हवेला टाकले, कूलर लावला. कारण बाणूला आई झेपत नाही. ही बाणू आईला झेपत नाही. हो का, आले की मुंगी चावायला लागली बघा. तर जाते आता बांगड्या भरायला. आता तुम्ही म्हणता हेड्याव काढायचं, तिथं जमलं तर काढते. आणि तुम्हाला एक चांगलीच गोष्ट माहिती आहे की कसं आहे, मान मर्यादा ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि आपण आपल्या हेड्यासाठी तिथं 4 माणसाची, कुणाला आवडतं 4 माणसाला, कुणाला नाही आवडत. आणि आपण हेड्याव काढणं ते बरोबर दिसत नाही. बरोबर आहे का नाही? जर जमलं तर माझ्या वहिनी उद्या आल्या तर मी त्यांना विचारेनच, वहिनी मी हेड्याव काढू का? तर त्या म्हणल्या ना हा काढा, तरच मी काढीन, नाहीतर नाही काढणार. तर तात्पुरता तर मी एक हेड्याव काढतीच बारका माझ्या भाचीसोबत. आता नवरी कुठं आहे ती बघती जाऊन, बांगड्या बी भरून येते भांडून. मानाची कर ही आहे की मावळण मी. मग भांडणं हे माझं काम आहे का नाही? असं काही नाही, हसून मजा थोडं. तर चला, हेड्या वावला असेल तर लाईक करा. आणि कुणाला गिफ्ट बघायचं त्यांनी तर पटापटा लाईक करा आणि कंटिन्यू हेड्या वासत बघत राहावा लग्नाचंही. तर चला, बाय.